आपण देवपुरा गावचे विद्यमान उपसरपंच आहात. सरासरी 1.5 वर्षाचा कालावधी तुमच्या ग्रामपंचायतीचा लोटलेला आहे. या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या कार्याचा काय आढावा असणार? आम्ही ज्यावेळेस आमचं इलेक्शन झालं तेव्हापासून म्हणजे गावाला पाण्याची सोय, जलजीवन मिशन राबविलं, प्रत्येक हर घर जल ही योजना राबविली, प्रत्येक घरोघर पाण्याची सोय केली. त्यानंतर गावामध्ये घनकचरा व्यवस्थापन केलं, परत गावाचं सांडपाण्याचं व्यवस्थापन केलं, स्विच खड्डे मारून त्या खड्ड्यांमध्ये पाण्याचं घाण पाण्याचे व्यवस्थापन करून गावाच्या पाण्याची पातळी पण वाढवली आणि घनकचऱ्याचं कचरा कोंडी व्यवस्था करून प्रत्येक गल्लीला घनकचऱ्यासाठी एक कुंड्या दिल्या, जिल्हा परिषद शाळेकडे दिल्या. परत गावातील कार्यक्रम होत असतील त्या कार्यक्रमांना पण घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी ट्रॅक्टर वगैरे देऊन ट्रॉल्याच्या ह्याच्या संदर्भानं आणि घनकचऱ्याचं व्यवस्थापन केलं. त्याच्यानंतर गावाचा विकास जर आपल्याला साधायचा असेल तर मुळात शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर तुमच्या गावामध्ये असलेल्या शाळेच्या संदर्भाने आणि लेकरांच्या शिक्षणाच्या संदर्भाने कशा पद्धतीने काम करत आहे? हो सर, मी गावचा उपसरपंच असतानाच तसेच मी जिल्हा परिषद शाळेचा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पण आहे. त्या संदर्भाने शालेय समितीच्या अध्यक्ष पदापासून मी शाळेमध्ये प्रत्येक कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना संबोधित करणे, त्यांना आढावा घेऊन सांगणे, आपलं परत प्रत्येक बैठकीमध्ये शिक्षकांना वेळेवर हजर राहणे, प्रत्येक कलागुणांचा वाव घेणे, बाबा कुठला विद्यार्थी कुठल्या काय ह्याच्यामध्ये हे आहे की त्या विद्यार्थ्याला काय आवडतं, एखाद्या विद्यार्थ्याला की एखादा कुठला खेळ आवडतो का, एखाद्या विद्यार्थ्याला कोणता सूत्रसंचालन आवडतं का, कुठल्या विद्यार्थ्याला भाषण आवडतं का, म्हणजे त्या विद्यार्थ्याला तुम्ही काहीतरी गुण शोधा आणि त्या गुणावर फोकस करा असं प्रत्येक शिक्षकांना सांगून वैयक्तिक भेटी देऊन शाळेवर विशेषतः फोकस करून शाळेला कलर केला, शाळेचे कामं रिपेअरिंग पूर्ण शाळेचे कामं करून घेतली. परत शाळेमध्ये फॅन वगैरे ऑफिस शाळेला दिलेले, शाळेमध्ये आपले स्टेशनरी साहित्य 26 जानेवारीला ज्या विद्यार्थ्यांनी भाषण स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्यांना पारितोषिक देण्यात आलं. तसेच आमच्या गावचे सरपंच यांच्याकडून आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडून बी आम्ही एक प्रमाणपत्र वितरित केलं आणि अशा प्रकारे लेकरांना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उत्तेजन मिळावं आणि त्यांना काहीतरी नवीन ऊर्जा निर्माण व्हावी या अनुषंगाने त्यांना आम्ही प्रेरित केलं.